आज आम्ही आलो आहे इथे स्मार्ट बाजारमध्ये. काही घरातल्या वस्तू राहिलेल्या आहेत, तर चला आपण जाऊया आधी. आज डिसेंबरची 8 तारीख आहे आणि महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तर माहिती आहे घरातल्या वस्तू वगैरे घ्यायला लागतात. तर गेल्या महिन्याच्या थोड्याफार वस्तू होत्या, तर काही जास्त सामान घ्यायचं नव्हतं, सिलेक्टेड आयटमच घ्यायचे होते. तरीसुद्धा थोडंसं सामान घेण्यासाठी सुद्धा इथे स्मार्ट बाजारामध्ये 1.5 ते 2 तास लागला. हे बघा, हे खजूर आहे, दुबईचे आहेत. हे 1200 रुपये किलो होते. त्याच्यानंतर पुढच्या काउंटरवर गेलो. हे पूर्ण जे आहे हे तांदळाच्या गोण्या आहेत, 10 किलो 5 किलोच्या. त्याच्यानंतर आम्ही इथे तेलाच्या काउंटरवर आलो आणि आम्हाला पाहिजे होतं सफोला गोल्ड. तर हा कॅन नाही घेतला, 2 1-1 लिटरच्या आम्ही फक्त थैल्या घेतल्या, कारण की आम्ही ऑलरेडी कॅन घेतलं होतं अगोदर. तर तो कॅन आमच्याकडे तसाच होता. जेव्हा पाहिजे तेव्हा हे थैल्या वापरून आपण तेल टाकू शकतो. हे मिठाचं काउंटर आहे, पिंक सॉल्ट होतं, व्हाईट सॉल्ट होतं आणि इथे जे आहे गरम मसाले वगैरे होते. तर आम्हाला हे सगळं काही नको होतं, म्हणून आम्ही इथे साबणाच्या काउंटरवर गेलो, मूग घेतलं. त्याच्यानंतर आम्ही एवढं सगळं सामान काढते आणि तुम्हाला हे सामान बघून वाटतच असेल की आम्ही शॉपिंग करून आलोय. तू कुठे आलेलीस? आम्ही आलेलो हा, म्हणजे तुम्ही लोकच आलेलात शॉपिंग करून, पण माझ्यासाठी आणलंय हे सगळं. दाखव काय काय घेतलंय. एकदा ते बिल मध्ये पण चेक करायला लागेल. गर्दी नव्हती जास्त, पण घरामध्ये बिस्लरीची बॉटल पण येणार होती आणि रियाला त्या क्लासला पण जायचंय, त्याच्यामुळे मला यावं लागलं. काढलंस बाहेर रे? नाही, अजून खूप सगळ्या बाकी. चल, एवढं मोठं बिल घेऊन आली. बिल चेक करते बरोबर आहे का. सामान आधी चेक करू दे मग बिल चेक. अरे बापरे, एवढे चमचे मग सगळे वेस्ट होतात ना. हे चमचे म्हणून घेतलेत आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे घेतलेत. 99 रुपीजलाच आहेत फक्त. आणि हे बघा, ऑफर चालली आहे. तर आमचा व्हिडिओ जर कोण बघत असेल तर 1100 रुपयामध्ये हे खूप छान आहे. ट्रायप्लेटचं पॅन आणि हे घेऊ शकता तुम्ही. चल पटापट काढ. एवढं वजन. चल, जेवायचं तुला, एक्झामला नाही जायचंय. अरे बापरे, हे चपातीचं हे मला माहिती असं पापड वगैरे आपण करतो ना तेलाचं. मला माहिती आहे. मग आता कधी करणार आहेस तू? मी तर नाही करणार. हे जरा मी ट्राय करून बघ. ॲक्च्युली हे आम्हाला तर कधी हे फुलके वगैरेची सवय नाही आहे, पण कधी कधी आपण मच्छी फ्राय वगैरे करतो. मच्छी फ्रायसाठी वगैरे हे खूप छान आहे. सवय केली तर होणार, म्हणून मी घेतले हे. बॉर्नव्हिटा ते सुकतं ना, मग ते डब्यामध्ये ठेवून, म्हणून हे छोटं घेतलं रिया. ते मिक्स डाळ आहे बघ. हे मूग पण आहे ना, लावण्यापेक्षा हे स्प्रे मधलेलं बरं, कारण आमचं मंथन आहे ना खेळताना कंटिन्यू पडतो, त्याच्यामुळे हे घेतलेलं आहे सामान. बापरे, एवढं भाजी. हे नाही, हे ज्वारी आहे. अच्छा, ज्वारी. याला ज्वारी बोलतात रिया. 1 किलो ज्वारी येते. भाजी. आटपलं का ते शॅम्पू. अजून काय आहे? रीन आला. हा रीन आला पण तुम्ही वापरा. खूप घाणेरडे कपडे असेल तर खूप चांगलं खरंच निघतं. आणि हे सॉफ्ट बेबींसाठी ते बघ, हे एअर मग आपलं कानातून घाण वगैरे काढायचं असेल. हा, कारण आमची पक्कड खूप म्हणजे खूपच खराब झाली होती आणि पक्कड घेतली मी. चल काढते. काय वेलची आहे ना, डाळ ना. हे गार्नियर घेतलेलं आहे. हे फेस मास्क आहे. 10 मिनिटामध्ये ग्लो येतो. हे हा मग तर इतका सुंदर आहे ना, रिलायन्स मध्ये घेऊ शकता. किती रुपये रिया बघ ह्याच्यामध्ये? 45 ला ना. हा 45चा आहे. खूप छान. आणि बघा क्वांटिटी. आणि हा इतका जड पण आहे ना की छान आहे. बादल्या पण खूप छान होत्या. नेक्स्ट टाइम म्हटलं बादली घ्यायची ते देते. जेवण आणलंय पार्सल आम्ही.
हे चहाचं भांडं याच्यासाठी घेतलं की कंटिन्यू चहासाठी मग भांड हा टोप वापरा, तो टोप यूज करा. आता जेवढी नको ती भांडी आधी मी करणार आहे, फेकणार आहे. हे विक्स वेबर घरामध्ये कधी पण डोकं वगैरे दुखतं, सर्दी, त्याच्यासाठी. म्हणतात 2 कॅडबरी घेतलेल्या. माहिती आहे त्यांच्या सगळ्याकडे मिक्स जाऊन गेलं. चल बस सगळं आता बिल आता पटापट भरून ठेव सगळं. ते संतूरचं ते फुटून जाईल ते. हा हे दे, कारण हा संतूरचा स्मेल आहे ना खूप छान आहे. 2 तास ते 1 तास तरी लागेल ना चेक करायला. 2 तास मी रिलायन्समध्ये स्टँडिंग उभं राहून भरपूर थकलेले आहे. आता जेवून घेते तूर डाळ कशाला बोलतात? आणि आधी हे सगळं बिल रियाला चेक करायला सांगते. मिक्स डाळ आहे, मिक्स डाळ. मग तूर डाळ कुठली आहे? चेक करे सगळं. तूर डाळ याला बोलतात. मग हे टिक मार. चला तोपर्यंत हे जेवण आणलेलं आहे, ते जेवण जरा मी ओपन करते. 100 रुपयामध्ये घेतलेलं आहे हे. चपाती, भात आणि रस्सावाली भाजी. आणि हा आहे आपला खरडा. जेवायला बसतोय. अंड्याचा रस्सा आहे, भात आहे, हा खरडा आहे आपला आणि चपाती आहे. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे, तर मी आणि रिया आता जेवून घेतोय.